तर ओबीसी आहे, पण मी खूप वेळेस क्रांती चौकावर त्यांच्या आरक्षण जे जाऊ ही सर्व मंडळी संभाजीनगर येथून आलेली आहे आणि आता ही संभाजीनगरवरून आलेली जी काही मंडळी आहेत त्यांनी दादा तुमचं नाव सांगायचं आहे. माझं जगन्नाथ मस्के पाटील, मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो. माझं गाव इथं गोंदी पाथरवाला आहे आणि जरांगे साहेबांना आमच्या छत्रपतीनगरचे संभाजीनगरचे जेवढे महिला मंडळ असन आणि सर्व समाज विशेष म्हणजे सर्व बांधव या ठिकाणी जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याकरता आलेलो आहे. तरी असं म्हणू नये की बाबा की त्यांनी याची वाट पाहावी आचारसंहितेची, त्याच्या आतमध्ये जे जरांगे पाटलाची जे मागणी आहे ती मागणी पूर्ण करावी अशी आमची मराठा सकल समाज आणि सर्व समाज बांधवाची इच्छा आहे. नक्कीच तुमची जी इच्छा आहे की जरांगे पाटलांची जी काही मागणी आहे ती सरकारनं पूर्ण करायची आहे आणि एक आज कालपासून 2 दिवसापासून एक महाराज बोलत आहेत आणि ते जरांगे पाटलांमध्ये मराठा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं म्हणजे लोकांना असा भ्रम निर्माण केला जातो आहे की जरांगे पाटील काहीतरी चुकलेत आणि महाराज ते वक्तव्य करत आहे. त्याच्या संदर्भात काय बोला? हा बघा, तो महाराज नाही आहे, हा सरकार मॅनेज माणूस आहे. हा सरकारने एक सोडलेलं पिल्लू येते. पाटलांना कसं बदनाम करायचं, पाटलाचं आंदोलन कशा पद्धतीत चिरडायचं आणि समाजामध्ये तेढ निर्माण कशी करायची, काही खोटे नाटे समाज बांधव उभे करायचे, पैशाचं आम्हीच दाखवायचं आणि त्यांच्या तोंडून पाटलाबद्दल म्हणजे त्यांना बदनामी करण्याचे प्रयत्न करायचे हे शासनाचा प्रयत्न आहे. पण आमचा समाज मराठा समाज कधीही कोणाचं आम्ही ऐकणार नाहीत. असे किती जरी महाराज आले आणि किती ढोंगी जरी आले आम्ही त्यांच्या भैकण्यामध्ये जाणार नाही, बिलकुल जाणार नाही. पूर्णपणे आम्ही पाटील जे सांगतील त्याच पद्धतीने आम्ही त्यांचा आदेश पाळू. नक्कीच बांधवांनो, पाटील जी म्हणतील तीच पूर्व दिशा आहे. आता तुमचं नाव सांगायचं आहे? माझं मीना थोरवे, मी पण छत्रपती संभाजीनगरमधून आलेली आहे. महिलांचा कसा पाठिंबा आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये? खूप म्हणजे मी तर ओबीसी आहे, पण मी खूप वेळेस क्रांती चौकावर त्यांच्या आरक्षणासाठी गेलेली आहे. माझी मैत्रिणी सुकन्या भोसले तिच्यासोबत मी खूप वेळेस गेलेली पहिल्यापासून. म्हणजे मी असं माझं पाठिंबा आहेच, पण मला असं वाटतं की जे आता त्यांच्या थोडं तर देताच आहे ना, मग थोड्यासाठी काय हे करायचं. तुम्ही सगळ्या समाजाला तर माझं म्हणणं आहे शिक्षणाबाबतीत तर कोणालाही वंचित ठेवू नये. पण जे आता त्यांची मागणी आहे सगळे सोयरे ते त्यांच्या मागणी पूर्ण कराव्या आणि जे ते सांगतील ते समाज मान्य करेल असं माझं एक मत आहे. नक्कीच बांधवांनो, या ठिकाणी आपण पाहतोय की या ज्या भगिनी आहेत ओबीसी असून सुद्धा, कारण या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी तेढ मुळात नाहीच आहे, फक्त राजकारणी ते निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. पण ही खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी आलात कारण आज मनोज जरांगे पाटलांचा उपोषणाचा 15वा दिवस आणि 15वा करायला पाहिजे सरकारने का आज त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही आहे. इतकं सरकार निष्ठूर कसं होऊ शकतं? आपण एक दिवस उपाशी राहा आपल्याला किती कसतरी होतं. मग सरकारला हे कळत नाही का आज 15 दिवस झालेत यांना काय पाहिजे ते काय देऊन टाकायचं ना, काय इतके दिवस लावायचं. तुम्ही तर एवढं मोठे तुम्हाला सगळं हे करायला सापडतं इकडं तिकडं सगळ्यांना. आज जर म्हणलं यांना एखादा नेता फोडा तर लगेच फोडतील ना. लगेच सरकार दुसरं स्थापन करायचं म्हणलं लगेच करतील. मग हे एक मागणी मान्य करायला यांना इतका वेळ कसा जातो? हे करायला पाहिजे माझ्या मताने. नक्कीच बांधवांनो, कारण ह्या प्रत्येक मराठा बांधवांच्या प्रत्येकाच्या भावना आहेत की तुम्ही एका दिवसामध्ये नेता फोडता, ईडीची चौकशी लावता आणि त्या नेत्याला तुमच्या पक्षामध्ये घेता आणि त्याला क्लीन करून टाकता. म्हणजे ही सगळ्या भावना आहेत, कारण हा उद्रेक संबंध महाराष्ट्रातून पाहायला मिळतो आहे. तुमचं नाव सांगायचं आहे? माझं नाव आबासाहेब निर्वळ पाटील, संभाजीनगरमधूनच आलो. तुम्ही सुद्धा संभाजीनगरहून आलाय. कसा पाठिंबा आहे आणि संभाजीनगरच्या माध्यमातून आज रास्ता रोको ज्या प्रत्येक गावागावात पाहायला मिळाला, तुम्ही सुद्धा आता संभाजीनगरहून आंतरवालीच्या दिशेने आलात आणि तुम्हाला कसं म्हणजे प्रतिसाद रस्त्यावरती वगैरे काय दिसला? नाही, रस्त्यावरती शांततेतच होतं, आंदोलन पण शांततेत झाले, पण जनतेचा आणि मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे आंदोलनाला. जसं की जरांगे पाटील काही लोक म्हणतात की जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं पाहिजे, पण मागे आंदोलन घेतलं की मागण्या पूर्ण आपल्या अशाच राहतात. कारण हे चॉकलेट देणारं सरकार आहे, थोडंसं बोलायचं आणि निघून जायचं असं हे सरकार आहे, तिघांची प्रवृत्ती आहे. म्हणून आता पहिले सदावर्ते होते, आता हे कोणते महाराज दाखलेत, म्हणजे यांचं कारस्थान आहे. एक झाला की एक मागण्या तर मान्य करायच्या नाही, पण भांडणं कसे लागतील, समाजामध्ये ते निर्माण कसा होईल हे या सरकारचं ठरलेलं आहे. म्हणून आंदोलन करू नका म्हणतात, पण आंदोलन हे झालंच पाहिजे. आमचा पूर्ण
पाटलांना पाठिंबा आहे. कुठलेही सांगू, काही सांगू, कुठलाही आदेश देऊ, आम्ही पाटलाच्या पाठीशी आहेत. नक्कीच बांधवांनो, इथला प्रत्येकजण पाटलांच्या सोबत आहे. पाटील जे आदेश देतील त्या आदेशाच्या सोबत आहेत. आणि उद्या संबंध महाराष्ट्रातून या ठिकाणी आंतरवालीमध्ये मराठा बांधव येणार आहेत. कारण मराठा बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, ही सर्वच या ठिकाणी जर बघितलं तर 18 पगड जातीची सगळीच माणसं मनोज जरांगे पाटलांना भेटणे. कोणाला वाटत नाही ना का यांना मिळू नाही म्हणून, असं कोणालाच वाटत नाही. जे आहे ते करायला पाहिजे, मागण्या मान्य त्यांच्या. आणि कसं आहे म्हणजे हे कुठपर्यंत ताणायचं, ह्याला पण काही मर्यादा असतात ना. म्हणजे आपण ताणत बसलं म्हणजे उद्रेक होणार नाही असं काही नाही आहे. एक दिवशी तर हे होईल ना. मग त्याच्यापेक्षा सरकारने थोडासा आधी निर्णय घ्यायला पाहिजे का बा हे कुठपर्यंत आपण हे करायला पाहिजे. कारण कोणी असलं तरी किती दिवस शांत बसत असतं, एक ना एक दिवस त्याचं हे होऊन जातं. त्याच्यापेक्षा त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करावा आणि लवकरात लवकर न्याय द्यावा, हे एवढंच आम्हाला वाटतं. नक्कीच, कारण की कुठपर्यंत हा लढा तेवत ठेवणार आहेत, कुठपर्यंत सरकार तिकडून बोलणार आहे, इकडून म्हणजे तुम्ही कुठंतरी समन्वय साधण्यासाठी सरकारने या ठिकाणी यायला पाहिजे. जे अधिसूचना काढली आहे ती अधिसूचना पारित करायला पाहिजे.